हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत की मोमेंटम मध्ये जे स्टॉक्स आहेत किंवा कोणत्या स्टॉक मध्ये जी आहे ती मोमेंटम येऊ शकते ते कसं आपण आयडेंटिफाय करायचं. सो डिफरंट गोष्टी आपण इथे बघणार आहोत, कारण थोडंफार आपण जर टाइम मिळाला तर नक्कीच आपण स्ट्रॅटेजीज बद्दल डिस्कस करू. आणि सेकंडली जर मी इथे बघायचं म्हटलं तर आपण पीसीआर बद्दल डिस्कस करणार आहोत की व्हॉट इज पीसीआर, पीसीआरचे टाइप्स काय आहेत, त्याला रीड कसं करायचंय, यूज कसं करायचंय, आणि जर मला एखाद्या स्टॉकमध्ये मोमेंटम मिळते किंवा एक आयडेंटिफाय करता आली तर तिकडे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन कसे असले पाहिजे ते आज आपण करणार आहोत. ओके, सो ट्राय करा की व्हिडिओ स्टार्ट टू एंड प्रॉपरली बघा, कारण काही कॅरेक्टरिस्टिक्स प्लस सेटअप्स आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो मी थोड्याला इथे वरती शिफ्ट करतो. ओके, नाव सिंपल बघा, पीसीआर म्हणजे आहे तरी काय. एक जर कोण नवीन असेल स्पेसिफिकली तर पीसीआर मीन्स अ पुट कॉल रेशो. ओके, पीसीआर म्हणजे काय, पुट कॉल रेशो. सिंपल बघा, देर आर फ्यू टाइप्स ऑफ पीसीआर. जनरली जर लोकांना जर तुम्ही विचारात किंवा जर तुम्ही ही रिसर्च करत असाल तर ओवाय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर प्रत्येकाला माहिती आहे. आपण ते पण डिस्कस करणार आहोत आता. बट आपण अजून एक पीसीआर बघणार आहोत जो आहे मॉडिफाईड पीसीआर. सो पहिला आपण इथे घेऊया ओवाय पीसीआर, त्याच्यानंतर आपण इथे लिहूया व्हॉल्यूम पीसीआर, and the last one is what, a modified PCR. ठीक आहे, now let's understand the concept. आता जो ओआय पीसीआर आहे आणि व्हॉल्यूम पीसीआर आहे आणि मॉडिफाईड, ह्याच्यामध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणती एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे, जी आहे मीन रिव्हर्टिंग. सो पीसीआर तुम्हाला काही असा मोमेंटम देताना बघेल बघा, असा दिसेल. राईट, सपोज मी ह्याला असं मीन पकडला तर इथे हा एक टॉप क्रिएट करतो, पुन्हा मीनकडे येतो, पुन्हा बॉटम क्रिएट करतो, मीनकडे येतो. सो पीसीआरची एक कॅरेक्टरिस्टिक आहे, ती आहे मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. दॅट मीन्स इट्स नेव्हर ट्रेंडिंग. मार्केट कसा वरती लाईक असा जातो ना वरती, राईट, 100 वरून 200, 200 वरून 300, 400 असा जाईल. बट पीसीआर जो आहे ना तो 1 वरती गेला, 2 वरती गेला तर पुन्हा मीन रिव्हर्ट करतो, बॉटम वरती गेला 0.6, 0.7 वर तर पुन्हा रिव्हर्ट करतो. ओके, सो एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक आहे ओवाय, व्हॉल्यूम आणि मॉडिफाईड पीसीआर मध्ये कॉमन आहे. ओके, नाव फर्स्ट आपण डिस्कस करूया ओवाय पीसीआर बद्दल. सो ओवाय पीसीआर जर मी सांगायचं म्हटलं तर ओवाय पीसीआरचं जे रिलेशनशिप असतं स्पेसिफिकली प्राइस सोबत ते पॉझिटिव्ह असतं. मीन्स इथे मी पीसीआर करतो आणि इथे प्राइस ठेवतो. ओके, सो जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर वाढतो, ओके, त्यावेळेस माझी प्राइस जी आहे ती वाढायला सुरुवात होते. आणि जेव्हा जेव्हा ओवाय पीसीआर जो आहे तो खाली पडतो तेव्हा प्राइस जी आहे ते टेक्निकली माझी खाली पडायला सुरुवात होते. सो इट हॅज अ पॉझिटिव्ह को रिलेशन ओवाय पीसीआरचं प्राइस सोबत. नाव लेट्स अंडरस्टँड की हा का आहे. सिंपल बघा, ओवाय पीसीआर मीन्स व्हॉट, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. नाव सपोज जर मी रेशो काढायला गेलो तर पुट रायटर्स जर जास्त असतील आणि कॉल रायटर्स कमी असतील तर डेफिनेटली माझा जो पीसीआर आहे तो जास्त येणार आहे. सो पुट रायटर जास्त मीन्स व्हॉट, पुट रायटर्स काय अँटिसिपेट करत असतात की मार्केट जितका वरती राहील तितका त्यांना बेनिफिट आहे. राईट, सो थोडाफार एक बुलिश व्ह्यू येतो तिकडे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पीसीआरची व्हॅल्यू वाढते ओवाय पीसीआरची तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जेव्हा जेव्हा पीसीआरची व्हॅल्यू कमी होते, व्हॅल्यू कधी कमी होणार, जेव्हा पुट रायटर्स कमी असतील आणि कॉल रायटर्स जास्त असतील तेव्हा. सो माझी जी आहे तो टेक्निकली प्राइस हळूहळू खाली येण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ओवाय पीसीआर मध्ये आपण एक पहिली कॅरेक्टरिस्टिक काय बघितली की मीन रिव्हर्टिंग, अँड सेकंड जी आपण बोलली ती एक पॉझिटिव्ह कोरिलेशन असतं प्राइस सोबत. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड दी व्हॉल्यूम पीसीआर. व्हॉल्यूम पीसीआर जो आहे ना तो इनवर्स कोरिलेशन असतं त्याचं. इनवर्स मीन्स व्हॉट, बघा सिंपल आहे. जर मी इथे प्राइस सॉरी इथे प्राइस नाही, इथे मी पीसीआर आणि प्राइस ठेवतो. ठीक आहे, नाव सिंपल बघा, जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढतो तेव्हा प्राइस जी आहे ते खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात.
आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडत असतं तेव्हा प्राइस जी आहे ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. लेट्स कम टू द लॉजिक. लॉजिक काय ह्याच्या पाठचं बघा. व्हॉल्यूम इज जनरली ओआय पेक्षा थोडं डिफरंट आहे. ओआय तुम्हाला सांगतो की किती पार्टिसिपेंट आहेत, किती पार्टिसिपेंट चालले आहेत किंवा ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट किती आहेत, ओपन इंटरेस्ट किती आहे. बट व्हॉल्यूम पीसीआर तुम्हाला किती काय सांगते की किती व्हॉल्यूम्स मध्ये ट्रेड आहेत, किती ट्रेड्स करतायत आपण तिकडे. किंवा जनरली जर मी व्हॉल्यूमचं बघितलं गेलं तर व्हॉल्यूम जास्त कधी होतो जेव्हा रायटर्स स्वतःचे पोझिशन्स हेज करायला सुरुवात करतात. ओके, सो लेट्स अंडरस्टँड द लॉजिक. सो बघा, जर पुट रायटर्स स्वतःच्या जास्त पोझिशन्स हेज करतायत, दॅट मीन्स व्हॉट. हेजिंग आपण केव्हा करतो जेव्हा आपल्याला फिअर असतं की मार्केटमध्ये एखादी डिरेक्शन येऊ शकते. सो जर पुट रायटर्स त्यांच्या पोझिशन हेज करतात, दॅट मीन्स कुठेतरी एक मोमेंटम जी आहे ती खालच्या दिशेने येऊ शकते, त्यामुळे पुट रायटर्स हेज करतात, त्यामुळे पुटचा व्हॉल्यूम वाढणार आणि कॉलचा कमी असणार. राईट. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढतो तेव्हा मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि तेच जर मी कॉलच्या साईडला बघितलं आणि कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन हेज करतात ऍज कम्पेअर पुट, म्हणजे कॉल रायटर्स हेज करतात म्हणजे मार्केट बुलिश जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळे ते हेज करतायत. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतो, डेफिनेटली खाली पडणार जर पुटचा व्हॉल्यूम कमी असेल आणि कॉलचा जास्त असेल तर. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतो तेव्हा मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. सो दॅट इज द लॉजिक की हे जे आहे ते इनव्हर्स रिलेशनशिप असतं प्राइस सोबत. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड द लास्ट वन इज द मॉडिफाईड पीसीआर. ठीक आहे. सो मॉडिफाईड पीसीआर हा एक असा डेटा पॉइंट आहे, तो जनरली आपण डिझाईन ह्यासाठी केलाय की एक शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड्स आयडेंटिफाय करायला. ओके, जर मी जनरली ओआय पीसीआर बद्दल सांगायचं म्हटलं तर ओआय पीसीआर थोडा इथे ब्रॉडर व्ह्यू मध्ये लागणार आपल्याला इथे. ओके, ब्रॉडर व्ह्यू मीन्स लाईक जर तुम्ही ह्याला 15 किंवा 20 किंवा 10 ते 15 दिवसाच्या आसपास जर तुम्हाला एखादी ट्रेड्स बनवायचे असतील ना, इफ यू हॅव अ होल्डिंग देन ओआय पीसीआर इज ग्रेट. खूप चांगला डेटा पॉइंट आहे हा. व्हॉल्यूम पीसीआर अगेन ट्राय टू गो विथ द शॉर्ट टर्म, बट 5-7 डेज किंवा 8-9 डेज जर असेल तर होल्डिंग. ओके, मॉडिफाईड पीसीआर जो ना तो 3-4 दिवस लेस दॅन 7 डेज जर असेल ना तुमची होल्डिंग, तर त्यासाठी खूप सुंदर कन्सेप्ट आहे. सो मॉडिफाईड पीसीआर ची काय कॅरेक्टरिस्टिक आहे, एक मीन रिव्हर्टिंग ती तर आहेच, बट मॉडिफाईड पीसीआर ना इनव्हर्सच कोरिलेशन करतो प्राइस सोबत. सो व्हॉल्यूम अँड मॉडिफाईड पीसीआरचा जो रिलेशनशिप आहे प्राइस सोबत ते सेम आहे की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वाढतो तेव्हा तेव्हा प्राइसेस जे आहे ते खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर खाली पडतो तेव्हा प्राइसेस जे ते वरती जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आता मॉडिफाईड पीसीआर आपण कसा बघतो किंवा कॅल्क्युलेशन काय ह्याच्या बघा. जर तुम्ही ओआय पीसीआर बघितला तर ओआय पीसीआर मध्ये आपण काय करतो, ओपन इंटरेस्ट घेतोय कॉल अँड पुटचा, बट इथे आपण काय करतो की प्रत्येक स्ट्राईकला आपण सेम वेटेज देतोय. की जर मला ओटीएम स्ट्राईक्स मध्ये पण ऍडिशन दिसत असेल तर मी ते पण त्याला सेम वेटेज देणार, एटीएम स्ट्राईकला पण जर ऍडिशन दिसेल त्याला पण सेम वेटेज देणार. सो बघा, जर मला एखादी शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड आयडेंटिफाय करायची आहे तर मला बघायचं की करंट मार्केट प्राइसच्या आसपास काय मोमेंटम चाललंय, ना की फार ओटीएम. सो मॉडिफाईड पीसीआर येतो इकडे. मॉडिफाईड पीसीआर काय करतो, करंट मार्केट प्राइसच्या आसपास जी पण स्ट्राईक आहे त्याला जास्त वेटेज, मग हळूहळू डिफरंट स्ट्राईक्सला. राईट. सो एक सिंपल लॉजिक हे निघून येतं, मग त्याचं जे रिलेशनशिप येतं ते प्राइस सोबत ते इनव्हर्स येतं. ओके, नाव ह्याला तुम्हाला जर होल्ड करायचं तो लेस देन 5-7 डेज जर तुमची होल्डिंग असेल तर यू कॅन यूज इट. शॉर्ट टर्म डिरेक्शनल ट्रेड आयडेंटिफाय करायचं तर तुम्ही यूज करू शकता. ओके, नाव आता हा डेटा पॉइंट आपल्याला बघायला कुठे मिळेल किंवा हा डेटा पॉइंट ओव्हरऑल आपण रीड कसा करायचा. सो मी येणार इथे क्वांट्सॅपच्या स्क्रीनवरती. ओके, नाव जेव्हा तुम्ही क्वांट्सॅपच्या होम स्क्रीनवरती येईल तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळेल. सो आय क्लिक ऑन अनालाइज. ओके, अनालाइज वरती जर मी क्लिक केलं तर इथे बघा तुम्हाला ओआय पीसीआर हिस्टॉरिकल बघायला मिळतो. सो आय क्लिक ऑन ओआय पीसीआर हिस्टॉरिकल. ओके, नाव सिंपल बघा, जर तुम्ही मॉडिफाईड पीसीआर इथे क्लिक ऑफ केलात, हा जनरली मॉडिफाईड पीसीआर ऑन करायचा टोगल आहे, जर तो ऑफ केला तर तुम्हाला ओआय पीसीआर बघायला मिळतो. आपण एखादा स्टॉक घेऊया. ओके, लेट्स सी बाटा इंडिया इथे ओपन आहे. नाव यू कॅन ऑब्झर्व दॅट की बाटा इंडियाचा जो ओआय पीसीआर आहे इकडे बघा एक हलकासा फॉल बघायला मिळतो, इथे पण प्राइस हलकीशी फॉल होते. परत इथून बघा ओआय पीसीआर हळूहळू वाढायला सुरुवात झाली, इथून पण प्राइस वाढायला सुरू झाली. परत ओआय पीसीआर बघा इथून खाली पडायला सुरुवात झाली, प्राइस पण इथून खाली पडायला सुरुवात झाली. राईट. सो हे एक पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे ओआय पीसीआरचं. इथे पण बघा बीईएल बघा, पीसीआर खाली पडते प्राइस खाली पडले, पीसीआर वाढले प्राइस वाढले, परत पीसीआर खाली पडले परत प्राइस जी आहे ती खाली पडले. सो हे झालं ओआय पीसीआरचं कोरिलेशन. आता आपण बघूया मॉडिफाईड पीसीआरचं. सो
मॉडिफाईड पीसीआर वरती मी इथे क्लिक केलं तर बघा इन्व्हर्स झालं, राईट. इथून पीसीआर वाढायला सुरुवात झाली, इथून बघा खाली प्राइस पडायला सुरुवात झाली, इथून पण पीसीआर वाढायला सुरुवात झाली, इथून प्राइस खाली पडायला सुरुवात झाली. सो मॉडिफाईड पीसीआर जो आहे तो इन्व्हर्स कोरिलेशन असतं त्याचं प्राइस सोबत. नाव ह्यात एक तुम्हाला बेनिफिट काय मिळतो, जो की हा टेबल. सो टेबलवरती तुम्हाला इथे 2 इंडिकेशन्स देतात, जे की असतात एक बुलिश आणि बेरिश. सो जर ग्रीन ट्रायंगल असेल सो दॅट इंडिकेट्स यू द बुलिशनेस, रेड ट्रायंगल असेल सो दॅट इंडिकेट्स यू द बेरिशनेस. सो ॲज ऑफ नाव जर मी करंटली म्हणजे 27 ऑगस्टला एक रेड इंडिकेशन आलेलं बेरिशचं 300ला प्राइस होती, जे समवेअर अराउंड क्लोज अराउंड 295 करंटली चालू आहे. सो 5 पॉईंट्स कुठेतरी खाली आहे. तेच जर आपण बर्जर पेंट एकदा बघितलं तर 573ला कालच इथे स्पेसिफिकली म्हणजे आदल्या दिवशी इथे स्पेसिफिकली बेरिश इंडिकेशन होतं 573ला, आणि इकडून एक मोमेंटम आहे तो थोडाफार अजून सेम लेवलच्या आसपासच आहे, विच इज फाईन. ओके, त्याच्या आधी बुलिश होतं बट सेम नेक्स्ट डे इकडे बेरिश इंडिकेशन आले. आता मी सांगतो ह्याच्यात अवॉइड पण कसं करायचं आपल्याला टेक्निकली असे काही कंडिशन्स आले तर. इथे बघा बर्जर पेंटला जर भारत फोर्जला जर तुम्ही इथे बघितलात तर एक सुंदर ट्रेड आहे 21 ऑगस्टला, बुलिश इंडिकेशन आहे 1599ला. तिकडून स्टॉक जो आहे ऑलमोस्ट 1599 वरून 1604 1633ला पण गेलेला. सो एक टेक्निकली 3-4 दिवसाचीच मोमेंटम आहे, जी एक 34 पॉईंट्सची एक मोमेंटम चांगली दिली आहे. भारती एअरटेल जर पाहिलं तर बुलिश इंडिकेशन होता 1465ला, त्यानंतर बघा 1488 1517 1555ला, म्हणजे ऑलमोस्ट 60-70 पॉईंट पण इकडे एक बुलिश मोमेंटम मिळाली आहे. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड की जेव्हा जेव्हा असे काही सिग्नल्स येतील की बेरिश इंडिकेशन आहे, बुलिश इंडिकेशन आहे, सो त्याला आपण कसं अवॉइड करायचं किंवा त्याला कसं ट्रेड्स करायच्यात. सिंपल बघा, मॉडिफाईड पीसीआर आपल्याला एंड ऑफ द डे बघायचंय की मार्केट संपल्यानंतर. ओके, ना की इन अ लाईव्ह मार्केट. सो सिंपल बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा बुलिश इंडिकेशन येतोय तर ट्राय करा नेक्स्ट डे स्टॉक आहे ना तो प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ओपन झाला पाहिजे किंवा प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करत असला पाहिजे. जर बुलिश इंडिकेशन आहे स्टॉक प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली ट्रेड करतो तर टेक्निकली माझी एंट्री तिकडे बनत नाही. सो व्हॉट आय विल डू, मी प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करत असेल तर तिकडे जाऊन मी एंट्री बनवणार. आणि सेम लॉजिक गोज विथ द बेरिश वन. जर मला दिसतंय की एखादा स्टॉकने बेरिश इंडिकेशन दिलंय तर मी वेट करा की प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली कुठे ट्रेड करतोय का. जर प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली ट्रेड असेल तर कुठेतरी एक मोमेंटम आहे, कुठेतरी लॉजिकली मी ट्रेड बनवू शकतो. नाव ह्याच्यासोबत तुम्ही अजून एक करू शकता, मॉडिफाईड पीसीआरला तुम्ही एक ऍड ऑन इंडिकेटर पण यूज करू शकता की लेट्स से तुम्ही प्राइस पर्सेंटाईल बघितलंय, लेट्स से तुम्ही बिल्टअप पाहिलं असेल, सिझनॅलिटी पाहिलं असेल टूल, आणि स्पेसिफिकली तुम्हाला एक ऍड ऑन इंडिकेशन पाहिजे की मला अजून एक कन्फर्मेशन पाहिजे की हा स्टॉक बुलिश जाऊ शकतो का की बेरिश जाऊ शकतो का. सो एक ऍड ऑन कन्फर्मेशन टूलसाठी पण यूज करू शकता ह्याला. अँड जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉईंट बघाल ना, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंटेशन करत जा, कारण स्ट्रॅटेजीज जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत गेला तर एक खूप जास्त बेनिफिट मिळेल. ट्राय करा तुमचा जो रिस्क रिवॉर्ड जो असेल तो 1:2चा असला पाहिजे किंवा 1:3चा असला पाहिजे. जर फार एक्सपायरी असेल तर 1:3 आणि 1:2. जर नियर बाय एक्सपायरी असेल तर क्रेडिट स्प्रेडने जा, 1:1ने बनवला तरीही चालेल, बट इफ यू आर अ नियर बाय एक्सपायरी. ओके, जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज बनवायचे असेल तर गो टू द ट्रेडिंग वरती या. इथे बघा ऑप्शन्स आर्किटेक्ट जो हा टूल आहे ना, हा जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठीच बनवला, सो तुम्हाला हा खूप जास्त बेनिफिट देईल. सो लेट्स सी जर मी इथे भारती एअरटेलमध्ये ट्रेड बनवायची असेल, बुलिश बनवायची असेल तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, बेरिश बनवायची असतील तर ह्या सगळ्या इदर वेज आणि ऑस्किलेट. सो हा कोणता स्ट्रॅटेजी सजेस्ट नाही करत टूल, बट जो स्ट्रॅटेजीसाठी जो स्केलेटन असतो जो पाहिजे असतो तो बघायला. जसं बुल कॉल स्प्रेड, ॲट द मनी बाय करतो, आउट ऑफ द मनी सेल करतो. सो टेक्निकल जे स्ट्राईक सिलेक्शन असतात की आउट ऑफ द मनी असतात की इन द मनी असतात, त्यासाठी तुम्हाला हा डेटा पॉईंट खूप हेल्प करेल. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश वन ॲज वेल. जर बेरिश एखादी ट्रेड पाहिजे तर बेरिशसाठी लेट्स सी बेअर कॉल स्प्रेड, बेअर पुट स्प्रेड असेल तर कोणते लेग्स आहेत ते जनरली आपल्याला लागतात. जसं ॲट द मनी ह्याने बाय केलं आणि इन द मनी आउट ऑफ द मनी जाऊन विकलंय, राईट. सो बेअर पुट स्प्रेड झाला. सो तुम्ही ह्याला तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार ऍडजस्ट करू शकता इथे. सो हा एक बेनिफिट तुम्हाला बघायला मिळतो. आणि एक्सपायरी ही चेंज करू शकता. तर तुम्हाला कोणती डिफरंट एक्सपायरीमध्ये ट्रेड बनवायचं असेल तर यू कॅन गो विथ द डिफरंट एक्सपायरी ट्रेड्स ॲज वेल. सो हा एक बेनिफिट आहे. आणि इथून तुम्ही मेनली इथे पोझिशन सेव्ह करू शकता. तर तुमचा जो काही रिअल MTM आहे तो तुम्हाला माय पोझिशन्समध्ये रिफ्लेक्ट करणार. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती आवडली असेल. आणि जर कन्सेप्ट आवडली असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काही वेगळा टॉपिक पाहिजे तेही तुम्ही सांगू शकता इकडे. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.